नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कसे आहात? मस्त मजेत? अरे वाह! छान. असेच मजेत आणि आनंदात राहा. विद्यार्थी मित्रांनो, मी मोरे प्रतिभा बोलते. आज आपण गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे याविषयी थोडी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, येशू ख्रिस्त तत्कालीन यहुदी धर्म अपूर्ण समजत होते. कर्मकांडापेक्षाही नीतीने वागणे हाच खऱ्या धर्माचा आधार आहे, असे ते मानत होते. केवळ यहुदी लोकांच्याच मुक्तीसाठी नव्हे, तर समस्त मानवजातीला पापातून मुक्त करण्यासाठी आपण आलो आहोत, असे येशू ख्रिस्त सांगत असत. जेव्हा सुरुवात केली, तेव्हा यहुदी धर्मशास्त्री खवळले व येशूचा हा नवाच धर्म असून जेरुसलेम येथील चर्चशी त्याचा काहीही संबंध नाही, असे म्हणून येशूला त्यांनी पाखंडी ठरविले. येशूची धर्मप्रवचने अधिकाधिक व्यापक, भावगर्भ व नीतीप्रधान होऊ लागली. ज्या समाजात सर्वजण बंधुभावाने राहून जेथे गरिबांची बूज राखली जाते, त्या समाजाच्या बाजूने येशू ख्रिस्त खंबीरपणे उभे राहिले. जनसामान्यांना त्यांचा खूप आधार वाटू लागला. मात्र यहुदी धर्मपंडितांना मान मिळेनासा झाला आणि यहुदी प्रमुख पुरोहित व महापुरोहित कायफा यांनी येशूला कपटाने मारण्याचे ठरविले. त्याप्रमाणे येशूला एका प्रसंगी अटक करून साखळदंडांनी जखडले. सैनिकांनी येशूंना राजभवनाच्या चौकात आणून काटेरी डहाळ्यांचा मुकुट डोक्यावर चढविला व डोक्यावर वेताने तडाखे मारले. क्रूर थट्टेनंतर एका वधस्तंभावर येशूंना खिळ्याने ठोकले. तरीही ते देवाला म्हणाले, हे बापा, तू यांना क्षमा कर. हे काय करतात ते यांना समजत नाही. किती उदात्त विचार आहे ना येशूंचा. आणि त्यानंतर येशूने प्राणत्याग केला. तो ख्रिस्ती लोक तो दिवस पवित्र शुक्रवार म्हणजेच गुड फ्रायडे मानून उपवास करून त्या दिवशी येशूंना श्रद्धांजली वाहतात. त्यांच्या मरणाबरोबर सर्व काही संपले असे त्यांच्या शिष्यांना वाटले. परंतु मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू जिवंत रूपात भेटल्यावर त्यांच्या शिष्यात नवीन सामर्थ्य व श्रद्धा प्राप्त झाली. देवाने हे घडवून आणून येशूच्या जीवनाला व कार्याला पाठिंबा दिला असे मानून ईस्टर संडे साजरा होऊ लागला. येशूचे कबरीतून उठणे या घटनेला ख्रिस्ती धर्मात पुनरुत्थान असे नाव आहे. या दिवशी ईशस्तवन, प्रार्थना व दानधर्म केले जातात. देवाने येशूला आपला पुत्र मानून जनतेची पापे नष्ट करण्यासाठीच्या चांगल्या कामासाठी शुक्रवारी पाठवले होते. म्हणून गुड फ्रायडे म्हणजे चांगला शुक्रवार ख्रिस्ती जनता उत्साहाने साजरा करते. देवतुल्य महात्मे असेच असतात. स्वतः दुःख सोसून जगाला मार्गदर्शन करतात. मित्रांनो, ख्रिस्ती धर्मियांचे महत्त्वाचे सण म्हणजे नाताळ, गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे. ख्रिस्तांचे दुःख सहन करणे, त्यांचे वधस्तंभावर मरण आणि त्यानंतर त्यांचे झालेले स्वर्गारोहण हे प्रसंग ख्रिस्ती लोक विधी म्हणून पाळतात. नाताळ हा सण परमेश्वराने मानव रूप धारण केले त्याबद्दलचा आनंद व्यक्त करण्यासाठी पाळतात. येशू ख्रिस्ताला येशू प्राणदंडाची शिक्षा झाली, तो वार शुक्रवार होता. या पवित्र दिवसाची आठवण म्हणून ख्रिस्ती धर्मात गुड फ्रायडे या नावाने हा सण पाळला जातो. कशी वाटली माहिती? धन्यवाद.